तळोद्यात पोलिसांचा मोठा धाडसाचा फटका. अवैध दारू पान मसाला वाहतूक उधळली. 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, 1 अटक. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा शहरातून एक मोठी कारवाई समोर आली आहे, जिथे पोलिसांनी अवैध दारू आणि प्रतिबंधित पान मसाल्याच्या वाहतुकीवर मोठा घाव घातला आहे. या कारवाईत तब्बल 7,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. दिनांक 18 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास शहादा रोडवरील भन्साली प्लाझा समोर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप MH46 AR 2310 या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध साठा आढळून आला. 300 देशी दारूचे क्वार्टर, कॅनॉन आणि किंगफिशर बिअरच्या बाटल्या, विमल पान मसाला, V1 तंबाखू असा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी नटवर दामजी वसावे वय 29 राहणार काकरपाटी, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अखिल खान पठाण यांनी पुढील तपास करत आहेत. तळोदा पोलिसांची ही कारवाई अवैध धंद्यावर मोठा आळा घालणारी ठरत आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.